तर गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलला. मी आज आहे परतवाडाला. ते दुपारचे 12:30 वाजलेत. तर असं काय आहे, परतवाडा बस स्टँड आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल आपला जर्नी शेगाव ते परतवाडा. तर आता आपण चाललो आहे चिखलदऱ्याला. इथं समोर आपली बस लागलेली चिखलदऱ्याची. बसमध्ये कंडक्टर नाही, त्यामुळे बाहेर येऊन बसलो आहे मी. तरी ते बसची फ्रिक्वेन्सी फार कमी आहे. दुपारी 12:15 वाजता एक बस होती, माझी 10 मिनिटासाठी बस मिस झाली. त्यानंतर आता डायरेक्ट 2:30 वाजता एक बस आहे, जी आता इथं समोर लागलेली दिसते तुम्हाला. तर परतवाडा ते चिखलदरा टोटल 33 किलोमीटर अंतर आहे. पूर्ण घाटाघाटातून बस जाते. त्यामुळं चिखलदरा तुम्हाला माहीतच झाली, हिल स्टेशन आहे महाराष्ट्रातलं, विदर्भातलं. तर हे आपल्या अशी बस आहे.
ॲक्सिडेंट होता होता वाचलो आहे आम्ही आता. डायरेक्ट अचानक समोरून आली गाडी, एस टीवाल्या ड्रायव्हरला पण दिसली त्या गाडी. फार छोटा रस्ता आहे या घाटामध्ये. तर मित्रांनो फायनल मी चिखलदऱ्याला पोहोचलो आहे. जवळपास 1.5 तास वेळ लागला. परतवाड्यावरून चिखलदरा 33 किलोमीटर होतं. मग आधीच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, घाटामध्ये थोडंसं धुकट वातावरण होतं. घाटात थोडा पाऊस पडला होता चिखलदरा घाटामध्ये. आणि जसं आता मी पोहोचलो आहे तोपर्यंत इथं चिखलदऱ्याला आकाश आणि सूर्य पण चांगला आलेला आहे. पावसाचं काही वातावरण नाही, पाऊस पडून गेला आहे इथं पण. तर मी डायरेक्ट बस स्टँडला न जाता मध्येच चौकात उतरलो. इथून माझा फॉरेस्ट स्टे बुक केला आहे मी मॅजिकल मेळघाटचा. तर तिथं मी 4.5 किलोमीटर आता पैदल चाललो आहे. तर हॉटेलला गेला मी पुढचं बोलतो, कारण की जवळपास 1.5 तास. तर या व्हिडिओचा मी इथेच एंड करतो. परतवाडा ते चिखलदऱ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर आता मी चाललो माझ्या रिसॉर्टला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये फार इंटरेस्टिंग आपली जर्नी असणार आहे, ती तुम्हाला रिसॉर्टला गेलं सांगेल.
तर तुर्तास या व्हिडिओचा इथंच एंड करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.